तनिष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात, ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू। पुणे शहर हादरलं ते एका भीषण अपघाताने। काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील चांदणी चौकात एक भीषण अपघात घडला। या अपघातात एका ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ट्रकच्या ट्रॉलीमध्ये लोड करण्यात आलेल्या लोखंडी पाईप्स अचानक हालचाल करत केबिनमध्ये घुसले। ही लोखंडी पाईप्स थेट ट्रकच्या केबिन पर्यंत पोहोचत चालकाच्या अंगात घुसल्या। या अनपेक्षित आणि भयानक घटनेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला। अपघात इतका गंभीर होता की घटनास्थळी उपस्थित नागरिकही काही क्षणासाठी थक्क झाले होते। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला। या अपघातानंतर चांदणी चौक परिसरात काही काळ प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलं आणि नंतर अग्निशमन दल व पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले। सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू असून ट्रॉलीत सामान लोड करताना झालेल्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेने वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत। विमान अपघाताची जबाबदारी कुणी घेत नाही, संजय राऊतांचा संतप्त सवाल। अहमदाबादमधील विमान अपघातावर शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। राऊत म्हणाले, अहमदाबादमधील विमान दुर्घटना ही मन सुन्न करणारी आहे, पण याची जबाबदारी घेणार कोण? कुणीच पुढे येत नाही। 1 कोटींची मदत जाहीर केली म्हणजे प्रश्न मिटतो का? त्यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधताना म्हटलं, रेल्वे अपघात, विमान अपघात, दहशतवादी हल्ले, सतत नागरिक मरत आहेत आणि गृहमंत्री म्हणतात अपघात टाळता येत नाही। मग सरकार काय करते? काय टाळता येतं त्यांना? राऊत यांचा संताप यावरच थांबला नाही। त्यांनी पुढे म्हटलं, इतक्या मोठ्या दुर्घटना घडून सुद्धा सरकारच्या तोंडावर दुःखाची एक लकीरही दिसत नाही। संवेदनशीलता कुठे गेली? या वक्तव्यानंतर केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीकास्त्र अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे। संजय राऊत यांच्या या संतप्त प्रतिक्रिया सध्या जोरदार चर्चेत आहेत। आणि डॉक्टर्स आणि मेडिकलचे विद्यार्थी यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? हा एक अपघात होता असं अमित शहा म्हणतात आणि अपघात टाळता येत नाहीत असं जे सांगितलं जातं, तुम्हाला अपघात टाळता येत नाही आणि पहलगावचा हल्ला सुद्धा टाळता येत नाही, मग तुम्ही सत्तेवरती कशा करता? शेगाव दवाखान्यातील हलगर्जीपणा उघड, डॉक्टर गायब, रुग्ण हैराण। आरोग्य ही मूलभूत गरज, पण जेव्हा आरोग्य सेवाच असहाय्य बनते तेव्हा सामान्य जनतेनं नक्की कोणाकडे पाहायचं? चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील आयुष्मान आरोग्य मंदिर म्हणजे सरकारी दवाखाना जवळपास 24 गावांसाठी जीवनवाहिनी असलेलं हे आरोग्य केंद्र। पण वास्तव काय? 3 MBBS डॉक्टर, स्वतंत्र विभागाचे कर्मचारी, नर्सिंग स्टाफ आणि शासनाने दिलेल्या संपूर्ण सुविधा, पण तरीही इथं डॉक्टर वेळेवर उपस्थित नसतात। रात्रभर दवाखाना रिकामा आणि जर एखादा पेशंट बेदम अवस्थेत आला तर त्याच्यासाठी दवाखाना नाही, फक्त बंद दरवाजे। सकाळी 8 वाजता ड्युटी सुरू व्हायची, पण डॉक्टर 10 वाजेपर्यंत दर्शन देतात। खड्यापाड्यातून आलेल्या लोकांनी नेमकं काय करावं? पिण्याच्या पाण्याची सोय नाही, फिल्टरमध्ये आळ्या, शौचालय, बाथरूम आणि परिसर उकिरड्याचे स्वरूप। ही जबाबदारी कोणाची? शासनाने निधी दिला, सुविधा दिल्या, मग दोष कोणाचा? या सगळ्या ढिसाळ कारभाराविरोधात आवाज उठवला युवा सेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी। रुग्णांचे फोन येताच ते पोहोचले थेट दवाखान्यात, स्वतः डॉक्टरच्या भूमिकेत रुग्ण तपासले। ओम गायकवाड यांनी कंपाऊंडरचं काम केलं, भारत बोर्डे यांनी स्वच्छता कामगाराचं काम केलं। हे आंदोलन कुठल्याही पक्षविरोधात नाही तर कामचुकार आरोग्य यंत्रणा विरोधात आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका अधिकारी हे केवळ AC मधून आढावे घेत राहणार का? कधी येणार फील्डवर? कधी होणार डॉक्टरांना ट्रीटमेंट? जर वेळेत उपाय न केला तर जनता मात्र नक्कीच या गोंधळाच्या मुळाशी जाईल।
बरेचसे गावं या शेवगाव आरोग्य केंद्राला अटॅच झालेले आहेत आणि सगळे गावं हे ग्रामीण खेड्या भागातले सगळे गावं सगळे लोक या ठिकाणी मोठ्या आशेने ट्रीटमेंटसाठी येतात. परंतु अनेकदा गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी डॉक्टरचा कुठलाही मेळ नाही. 3 डॉक्टर MBBS डॉक्टर या दवाखान्याला गव्हर्नमेंटने दिलेले, परंतु ते डॉक्टर या ठिकाणी रात्रभर राहत नाही. रात्री सुद्धा एक पेशंट आला, त्याला गॅस्ट्रो झाला होता. रात्री या ठिकाणी डॉक्टरचा पत्ता नव्हता. नर्स कुठेतरी झोपलेल्या होत्या. फक्त एक काय म्हणतात त्याला तो शिपाई या ठिकाणी बसलेला होता. डॉक्टर रात्रभर एकही डॉक्टर त्या ठिकाणी नव्हता. जर तुम्ही अशाच परिस्थितीतून जात असाल तर आवाज उठवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हक्कासाठी सजग व्हा. विमान अपघाताची भीषणता. गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले. 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू. 12 जून रोजी दुपारी गुजरातमधील अहमदाबादच्या मेघानी परिसरात एअर इंडियाच्या विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणातच शहरातील नागरी वस्तीतील BJ मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर धडक दिली. या भीषण अपघातात विमानातील 242 प्रवासी आणि वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे आणि जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विमानात भारतीय प्रवाशांसोबतच ब्रिटन, पोर्तुगल आणि कॅनडाच्या नागरिकांचाही समावेश होता. मृतांमध्ये अनेक तरुण, विद्यार्थी, दाम्पत्य आणि फ्लाईट क्रूचाही समावेश आहे. डोंबिवलीची लेक रोशनी सोनघरेचा दुर्दैवी अंत. या दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील डोंबिवलीतील 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचाही समावेश होता. ती एअर इंडियामध्ये फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती. लहानपणापासूनच एअर होस्टेस बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलेली रोशनी तिच्या जिद्द आणि मेहनतीने या पदावर पोहोचली होती. मात्र काल ती आपल्या कुटुंबियांचा निरोप घेऊन अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये होती आणि हेच विमान कोसळलं. तिचा अखेरचा निरोप तिच्या कुटुंबियांसाठी कायमचा ठरला. डोंबिवलीच्या राजाजी पथावरील नव उमया कृपा सोसायटीत राहणाऱ्या रोशनीच्या घरावर शोककळा पसरली असून तिच्या आई वडिलांवर आणि भावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी तिच्या घरी जाऊन कुटुंबियांना धीर दिला आहे. पंढरपूरच्या दाम्पत्यावर काळाचा घाला. या अपघातात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हद्दीतील गावाचे मूळ रहिवासी महादेव तुकाराम पवार 67 आणि त्यांची पत्नी आशा महादेव पवार 55 यांचेही दुर्दैवी निधन झाले. हे दोघं आपल्या लंडन स्थित मुलाला भेटण्यासाठी जात होते. अहमदाबादमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या मुलाकडे काही काळापासून राहत होते. अपघाताच्या अवघ्या 15 दिवसांपूर्वीच ते आपल्या मूळ गावी भेट देऊन आले होते. आता गावात शोककळा पसरली आहे. बदलापूरचा दीपक पाठक बेपत्ता. या अपघातात बदलापूरच्या दीपक पाठक यांचाही समावेश होता. ते गेल्या 11 वर्षांपासून एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होते. अपघातानंतर अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांच्या कुटुंबियांनी देवावर विश्वास ठेवत आशा सोडलेली नाहीये. दीपकच्या बहिणीने सांगितले की तोवर आम्हाला अधिकृत माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही आशावादी राहणार. ही एक शोकांतिका नाही तर अनेकांच्या आयुष्यावर उमटलेला खोल घाव आहे. अहमदाबादमधील या विमान दुर्घटनेने देशभरात दुःख आणि हळहळ व्यक्त केलं जात आहे. अनेक घरांचे दिवे विझले, अनेकांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. या अपघातातील सर्व मृत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.